वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच सच MDH. करमाळा तालुक्यात अवकाळी पावसानं शेतकरी हा हतबल झालाय व त्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे देखील शेतकरी सध्या चिंतेत असून या निराश देखील झालेला पाहायला मिळतं. आपण सध्या करमाळा तालुक्यातील पांडे या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकतो की जवळपास 200 ते 250 पोती जो कांदा होता तो कांदा काढून शेतामध्ये ठेवला होता. अक्षरशः या कांद्याचा चिखल झाल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतंय. या ठिकाणी ते शेतकरी जे आहेत ते आपल्या बरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया. नेमकं काय सांगाल, आपलं नाव काय, गाव कुठलं आणि काय नुकसान झालं, किती पण? मी रमेश तुकाराम मोहोळकर, पांडेगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. जवळजवळ ह्या अवकाळी पावसामुळे जवळजवळ 250 ते 300 बॅग माझ्या नुकसान झालेल्या आहेत. काढून ठेवलेल्या होत्या त्या, पण ह्या अवकाळी पावसामुळे नासून गेल्या पाण्याने. आणि ह्या कांद्याचं होऊन सुद्धा माझी 5.5 पिशव्या मका आहे दुसऱ्या शेतात, तिथे 5.5 पिशव्या मका बाद झाली सगळी. साधारण किती खर्च केला होता, किती रुपये उत्पन्न अपेक्षित होतं? कांद्याला टोटली जवळजवळ 80,000च्या दरम्यान खर्च झालेला आहे माझा, मजुरी सकट, बिया खता सकट. आणि मजुरी नाही ना, आजच्या घडीला 1800 ते 1900 रुपये भाव आहे आज. तर जवळजवळ माझं 2 ते 2.25 लाखाचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये. सरकारकडे काय मागणी असणार? सरकारकडून एवढीच मागणी आहे की सरकारने पंचनामा करावा आणि थोडी आर्थिक मदत करावी. नक्कीच आपण पाहतोय की जवळपास 200 ते 225 पोती जे आहे त्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं जे चित्र आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण अक्षरशः शेतामध्ये जो कांदा काढून ठेवला होता तो एकदम असा सडलेल्या अवस्थेमध्ये ह्या कांद्याचं चिखल झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर या शेतकऱ्याच्या माध्यमातून शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून याची नुकसान भरपाई ती मिळावी अशी मागणी जी आहे ते या शेतकऱ्याकडून केली जाते. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH.